संतोष भाई नमस्ते. नमस्ते. जेव्हा आम्ही आलो होतो खापरखेड्याला आल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर तुम्ही दोघं तिघ जणांना आपल्याला आरसीएम शुअर शुगरचे प्रोडक्ट यूज केले. आज रोजी आपण जे पाहायला आलेलो आहोत 5 फेब्रुवारी 2025ला 5 फेब्रुवारी 2025ला जे आपण आलो तर याला गेल्या वर्षी वापरला आपण 2024ला. म्हणजे 1 वर्षाचा पूर्ण 1 वर्षाचा ऊस झाला आपला. तर आता तोड चालू आहे आता सध्याला, बरोबर आहे. तर तोड चालू आहे तर आपल्याला आपलं पूर्ण नाव घ्या संतोष भाई. विठ्ठल शकूराव जुमडे, राहणार खापरखेडा तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. आता दरवर्षी ऊस घेता तुम्ही, किती वर्षापासून ऊस घेता? जवळपास 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झाले. तर 4-5 वर्षाच्या ऊसाच्या क्वालिटीमध्ये आणि यावर्षी आरसीएम शुअर शुगरच्या क्वालिटीमध्ये तुम्ही 2 ड्रिचिंग केल्या आणि 3 स्प्रे केल्या आणि विशेष म्हणजे टायमावर काहीच केलं नाही. टायमावर न करता बी आणि 1 एकरचं किट घेऊन जवळपास 1.5 एकरला टाकली, बरोबर आहे. 1.5 एकरला टाकल्यानंतर बी आपल्याला काय वाटायला याच्यामध्ये? लय चांगला वाटायला. हा, म्हणजे रिझल्ट एकदम चांगला आहे. कुठल्याही प्रकारचा धांडा घ्या. आज आपण म्हणजे निवडून असं पाहिलं आपण की एका जागी पूर्ण एकसारखा आहे. हा, हाईट बी 25-30 टिपरे पडलेले आहेत, एकसारखा आहे. विशेष म्हणजे खोडवा आहे. हे खोडवा आहे दुसऱ्या वर्षीचा, हे नवीन ऊस नाही. खोडवा असून पण ऑलरेडी जे तुमचं जे दुसरा ऊस गेला, बरोबर आहे, ते न वापरलेला ऊस आणि हे वापरलेला ऊस, दोघांमध्ये काय फरक वाटायला? लोक तोडणारे पण काय म्हणाले? जड आहे म्हणाली ऊस. हा, ऊस जड आहे म्हणाले तोडणारे, पण तोडताना आता तोडणं चालू झालेलं आहे. वरच्या साईडनं थोडं तोड द्यायले, ऊस जड आहे एकाच जागी मुळी व्हायली म्हणाले. जागीच मुळी व्हायली, जागीच तोडावं लागायले आणि एका ऊसाला 2 मुळ्यामध्ये कन्वर्ट करावं लागायले, म्हणजे एका धांड्याला, आहे का नाही? एवढी हाईट झालेली, एवढं उच्च झालेले, 25-30 टिपरे सर्रात झालेले आहेत कुठल्याही धांड्याला. याच्यावरून दुसऱ्या शेतकऱ्यांना आरसीएम शुअर शुगरचे प्रोडक्ट आपल्याला एक वेळेस अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? घ्यायला पाहिजेत ना. एक तर तुम्हाला रासायनिक खर्च पण वाचायले आणि ड्रिचिंग आपण जास्त दुसऱ्या करायच्या गरज पण नाही, फवारण्या पण करायची गरज नाही. आपल्या फक्त 3 कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं आवडत आले, उत्पादन आले. 5,500 रुपये एकरचं आपण घेतलेलं होतं, बरोबर आहे. ऑलरेडी आता याच्यावर 5,500 रुपयाच्या याच्यामध्ये आपण खर्च केल्यामुळं आज आपण फायद्यामध्ये येत ना, का नुकसानीमध्ये? फायद्यामध्येच आहे ना. म्हणजे पूर्ण कुठल्याही प्रकारचा आपण वरपर्यंत इथपर्यंत पाहत यायलो. सगळ्या 4 कोपऱ्याला आपल्याला धांडे सारखेच आहे, 4 कोपऱ्याला. आणि विशेष म्हणजे आम्ही हे मुळ्याचं झाड आहे इथपर्यंतच वापरायचं सांगितलं होतं मधात, बरोबर आहे. परंतु आपण सगळी औषधी सगळ्या प्लांटला वापरलं, बुडते शेंडा सारखं वापरलं. अनुभव आल्यामुळे, रिझल्ट आल्यामुळे पूर्ण. विशेष म्हणजे काजळी नाही याच्यामध्ये, जास्ती मर नाही लागली उसाला, काजळी लागली नाही. कोणत्याही झाडाला पाहा ना तुम्ही, शेंड्याला वगैरे कुठं मर लागलेली नाही, काजळी नाही, काय नाही, येणपर्यंत आहे का नाही? धन्यवाद, थँक्यू.